13 वर्षांनंतर विमलाक्कांची मुलगी त्यांच्यापाशी राहायला आली होती. त्या दोघींचं एकत्रित आयुष्य कसं होतं जाणून घेऊया. विमलाक्का, तुम्ही म्हणालात तसं सासूबाईंनी मुलीला 13व्या वर्षी आणून तुमच्याकडे सोडलं. तुम्ही विचारलत का की इतक्या वर्षांनंतर नवरा कसा काय कबूल झाला तुमच्याकडे मुलीला सोडायला? मी विचारलं ना, म्हणलं तुम्ही लहान 15 दिवसाची मुलगी घेऊन गेलेला तुमचा मुलगा आणि त्या टायमापासून नेलेली तर 7 वर्षाची झाल्यावर आणून सोडली. एक रात्रीसाठी तुमच्या मुलांना 500 रुपये घेतले, बरोबर, आणि आणून सोडली. सकाळी घेऊन गेला आणि आता 13 वर्षाची झाल्यावर मुलगी माझ्याजवळ आणून सोडली. कशासाठी? आता मी अचंब्यात पडलेली की काय करू, कसं करू, ठेवू कुठं, काय ठेवू म्हणून 17 मध्ये एक घरकाम बघून आली, तिथं ठेवलं. पण एक रात्रभरच पोरगी राहिली. तर मुलगी एक रात्रभर राहिल्याच्या नंतर सकाळी येऊन खूप रडायली की मी नाही राहणार. बरं, तिच्या म्हणण्याचं काही तिच्या म्हणण्यात होतं, पण मी जाणून नाही घेतलं. म्हणजे ती नाराज होती ह्याच्याबद्दल काय कारण आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न नाही केला? प्रयत्न केला नाही मी. बरं, केलं नाही. तर तिला खाली एवढंच विचारलं. बाजूवाली म्हणली की एक मुलगा आहे आणि बघायचं का? बरं, स्थळ म्हणजे मुलगा लग्न करायला बघायचं काय? तर चला म्हणून बघून आम्ही 10-12 जण गेलेलो. मुलगा बघायला गेलो तर मुलगा एका पायानं आदू होता, पण त्यानं सांगितलं नाही की एका पायानं आदू आहे म्हणून. मग तो खुर्चीवर टेबलवर बसला आणि खोटं सांगलं की त्याच्या घरी घर आहे, दार आहे म्हणून. असं सगळं सांगितलं खोटं. पण विचारपूस तुम्ही अधिक केली नाही केली. तेवढ्या 2 दिवसातच ते सगळं तयारी करून समजा आज सुपारी फोडली, उद्याचं लग्न ठरवलं. आणि इतक्या तुमची मुलगी मला वाटतं 13 वर्षाचीच होती ना त्या वेळेला? 13 वर्षाची. पण मग एवढ्या लवकर तुमच्यात लग्न होतं? आता पोटाची आग असते की आता ह्या टायमात वाटते की मुलीचं लग्न नाही करायचं 18-19 वर्षाची होस्तर. पण त्या टायमात डोळ्याची धुंदी खूप बेकार असते की माझी मुलगीला सोडून मी कुठं जाऊ. मी 3 वाजता कचऱ्याला जाते आणि मुलीला झोपड्यात सोडून कुठं जाऊ. पहाटे 3 वाजता कचऱ्याला जाते आणि मी सोडून कुठं जाऊ. म्हणजे तुमचं तर झालं म्हणून सण्याचं ते लग्न करून दिलं. मग 2-3 वेळेस गेली आली, पण मुलगी माझी नाराजच होती. मग मी काय करून केलं, पण काय बरं केलं. लहानपणापासून पण माझे वनवास असेच झाले म्हणली. आणि मुलीजवळ 12-3 झाली. कुठं सरकारी हॉस्पिटल शिवाजीनगरला आहे तिथं झाली. तिथं गेली बघाय तर मुलगी म्हणते मम्मी काहीतरी करून आण मला खायसाठी, लय भूक लागली. गेली मी घरी जावायच्यात पहिलं गेली. तर बघत तर काही कुठंच काही नाही. पीठ नाही, मीठ नाही, काय नाही, तेल नाही, पाणी नाही, काही नाही. बापरे, काय करून नेऊ मी? वाशीले कधी जाऊ, कधी करून आणू, करू तर काय करू म्हणून मुलीकडे पण नाही गेली, वाशीले पण नाही गेली, काट्यावाल्याकडे गेली. आणि तिथून पैसे घेतले, पैंगणवाडीतूनच बाजार हाट केला आणि आपलं घरी गेली. शिजवलं बिजवलं पुन्हा दवाखान्यात आणून दिले. का ग मम्मी म्हणली एवढा उशीर केला असतो? तर म्हणली झाला उशीर, बाजार करून आणला. काय करावं, आपल्या हाताने आपण करून दिलेलं आहे तर करायचं काय. पण मुलगी कधी म्हणत नव्हती. कधी चाले तरी तिची मुंबईत आल्यावर तिची पण एक मैत्रीण आहे. बर, तर तिच्याजवळ ती मैत्रीण विचारायची की तू मम्मीला बोला जाय ना काहीतरी तकलीफ असली तर. अच्छा. तर ती काय बोलायची की एवढ्या दुःखापासून मम्मीनं आतापर्यंत दुःख आहे आणि माझं दुःख कुठं देऊ तिले. बापरे. तर ती बोलत नव्हती. 2-2 दिवस उपाशी पण झोपायची. बापरे. पण ती म्हणत नव्हती की मला जेवण नाही, खावण नाही, काय नाही, असं काही बोलत नव्हती. अच्छा. 1 वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं मुलगी शाळेत टाकायची. बर, मुलगी शाळेत टाकायची तर दोघांचा विचार झालेला आता देवनारच्या शाळेत टाकायची. बर. तर या देवनारच्या शाळेत टाकूया म्हणून सन्या. नाही देवनारच्या शाळेत नाही टाकायची, आम्हाला चंबूरच्या शाळेत टाकायची, इंग्लिश मिडियमला टाकायची. बर. जाऊ दे म्हणलं इंग्लिश मिडियमला, तर इंग्लिश मिडियमला शिकवा. बर. तिच्यासाठी मुलीसाठी नाही धावली,
नातीसाठी नातीसाठी तर धावते, म्हणून माझ्या मनाची खुशी होती की नातीले शिकून सने आपलं मोठं करत मोठं आहे आणि करावं. तिले इंग्लिश मिडियमच म्हणतात तर इंग्लिशच मिडियम शिकू द्या म्हणून सने टाकलेलं. ते थोडेफार पैसे काय 7-8 हजार रुपये भरले, बरं. तिले चंबूरले टाकल्या नंतर मग यायची किचपीच 2 वर्ष. पशीचे 5-6 महिने झाले की पैसे द्यायचे नाही, आमचा पगार पाणी नाही, काय नाही. मग याची मुलगी आई बशीचे पैसे द्यायचे आहेत का, दिले नाही, बरं जाऊ दे, नाही दिले तर ते कधीतरी म्हणायची की तू कौरव देशील, तू मेली तर मग नंतर कोण देईल. तिने कधी विचार केला काहीतरी काम करायचं वगैरे, वेगळं काम? विचार केला तिनं, पण मग डाऊट खायचा ते. अच्छा, तो संशय घ्यायचा तिचा. संशय घ्यायचा. असे करून करून बरेच दिवस त्याचे गेले. मुलगी 4थीले बसली. बरं 4थीले गेले त्यानंतर या दोघांची खूप किटपिट झाली. मग बरं. ती म्हणली की लास्टले काय म्हणली की मला नांदायचंच नाही, अच्छा तर मी राहणार नाही, मला फारकती पाहिजे. अच्छा. त्याच्यानंतर हिनं फारकती घेतली, मला माहिती नाही. फारकती घेतली, वडिलाकडे गेली. अच्छा. आणि आमच्या ननदचं पोरग आहे तिच्या आत्याचं, त्याच्याबरोबर लग्न करून सन्या इथं राबाड्याला राहायला आली. बर. तर फारकतीवरती विचारून घेतलं की मुलगी तू घेतो का मला देतो. बरं. तर त्यानं सांगितलं की मुलगी मी देणार नाही तुला, तू आपली फारकती घेऊन जा. बापरे. तिची पण फारकती होऊन सने ती गेली, तिनं लग्न केलं तिकडं. लग्न केलं पण मी सोडलं नाही मुलीले, मी तिले सोडून दिलं, माझ्या मुलीला सोडून दिलं, पण नातीला नाही सोडू नातीला शकला. नाही सोडलं. जे जे काही स्वप्न तुमची तुमच्या स्वतःच्या मुलीसाठी होती ती तुम्ही आता नातीसाठी सगळं करताय. पण ते ह्याला चालतं म्हणजे की तुम्ही सगळा तिचा बघताय खर्च आणि पण राहते ती बाबांकडेच तिच्या. फारकती वयाच्या आधी त्याला 2 वर्षापासून काहीतरी बिमारी होती, तर त्याचे कागदपत्र ते बायकोले पण नव्हता दाखवत ना मला पण नव्हता दाखवत. मी संघटनामध्ये आहे म्हणून सने मी एक दिवस सांगितलं की मी श्रीमुक्ती संघटनामध्ये आहे, मी मॅडमच्या हात पाया जोडून विचारन की तुमचा रिपोर्ट कुठंतरी नेऊन चांगला काढून सने बघन की काय बिमारी आहे. तर म्हणले नाही मामी थोडा खोका आहे, असं आहे तसं आहे. पण नक्की ते जास्त झालेलं होतं, म्हणजे रातलं सगळं खाऊनच घेतलेलं होतं ते. पण मुलगी शाळेतच होती चंबूरले. मग तिचं अन्न गिन्न तर तिच्या परीक्षेचा टाइम आणि वडील तिचे वारले, तर आता काय करावं. तरी 2 पेपर तिचे राहिलेले होते. तर आता मुलगी आमच्या जवळच आहे. अच्छा, तुमच्याकडेच राहते तुमची नात. इतकं सगळं सोसल्यावर भोगल्यावर आज विमल अक्कांचं आयुष्य कसं आहे ते जाणून घेऊया. तर आता तुमची नात कुठे आहे? आता आईकडेच आहे. त्यांची दुसरी मुलं वगैरे झालेली आहे? नाही, मुलं नाही. म्हणजे ही एकुलती एक त्यांची मुलगी. तिच्या नवऱ्यानी तिला घरी ठेवायला तयार आहे? ते म्हणत नाही की हे आता त्यांची मुलगी ना माझीच आहे म्हणून समजते. आणि तुमच्या मुलीचे आणि तुमचे संबंध कसे आहेत? खूप चांगले संबंध आहेत आमचे. बरं. दोघी आईचे आणि वडिलाले आता एवढी जीव नाही लावत तेवढी आईला मम्मी. अरे वा, आता खूप फरक पडलाय. म्हणजे फरक पडतो आणि वडिलाले पण लावती. पण तुम्हाला एवढ्या वर्षांनंतर आजपर्यंत कळलेलं आहे का की त्यांनी तुमच्यावर इतका द्वेष का केला? आता तरी कधी बायचानच आता बोलून तर झाले नाही तर 30-35 वर्ष त्याच्या बरोबर मला बोलून झाले. तर आता कधी भेटला तर आता खूप धुईन मी. खरंच? हा, खरंच महाराज. ह्या लोकांना हे दारूच्या माणसाले हे कळत नाही, हे जाणून घेत नाहीत की आज लोकांची मुलगी आपल्या घरी येते, पण आपली पण मुलगी लोकांच्या घरी जाते. खरंय. पण विमला का तुम्ही आता 30-35 वर्ष मुंबईत कचरा वेचताय. आता तुम्ही कचरा वेचक बचत गटाच्या अध्यक्ष आहात महिलांच्या. तर इथपर्यंत तुम्ही कशा पोचलात? म्हणजे कोणाचा आधार होता? कोणी तुम्हाला प्रोत्साहित केलं? नाही, मला कोणाचा आधार नव्हता मॅडम, काय नव्हतं. मी स्वतःच म्हणजे दिवसानुदिवस काय करत होती, 4 माणसाचं बघायची, सवरायची. पण आमच्या मॅडम यायच्या तर तुमच्या मॅडम म्हणजे कोण?
आमच्या मॅडम आता अरुणा मॅडम आहेत. बरं. आणि पहिलं निया मॅडम होत्या, ममता मॅडम होत्या. ते याच्या जायचं तर आम्हाला काही खरं नव्हतं वाटत. अच्छा. की आम्हाला शिडको उचलवती, फेकती, आमचे पसारे फेकती, आमचे सगळं काही फेकती, झोपड्यात उडून टाकती, जेवण फेकून देती. तर आम्हाला खूप कटाळा. एक दिवस म्हणलं जाऊया ऑफिसातच जाऊ. बरं मॅडम बोलवतात तर जाऊया. काय बरं भेटत. तर त्या वर्षी पुऱ्या मुंबईत पाणी भरलेलं होतं. बापरे. तर चौकड काय गहू, तांदूळ, राखेल, पैसे, राशन कार्ड वाले. पण आमच्याजवळ काही नाही. तुमच्याकडे राशन कार्ड नाही, राशन कार्ड नाही, काय नाही. आता हल्ली आहे. बरं. आमच्या संघटनेमुळेच आहे आमच्याकडे राशन कार्ड आता हल्ली. पण त्या टायमात काय नव्हतं. बरोबर. राखेल, गहू, तांदूळ सगळं आम्हाला दिलं त्याला. आम्ही घरी आणलं. आम्ही खूप खुश झालो. बरं, तुमच्या अजून एक मॅडम आमच्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत, वृषाली मगदुम, ज्या नवी मुंबई स्त्री मुक्ती चळवळीच्या आमच्या मोठ्या मॅडम. हो, त्या कोऑर्डिनेटर आहेत. तर त्यांना पण आपण बोलवूया. हा, बोलून घ्या. तुम्ही नवी मुंबईमध्ये स्त्री मुक्ती चळवळ कोऑर्डिनेट करता, तर तुमचा आणि ह्यांचा संपर्क कसा काय झाला? नवी मुंबईमध्ये आम्ही कचरा वेचक महिलांचं संघटन 2004 साली चालू केलं. बरं. आणि सुरुवातीला आम्ही कोपरखेरणा डम्पिंग ग्राउंडवर जायचं, महिलांना भेटायचं, सर्वे करायचा. आणि असे गट बांधत बांधत कोपरखेरणा डम्पिंगवर आम्ही 7 गट बांधले. दिघ्याला आम्ही 7-8 गट बांधले. बरं. आणि साधारणतः 2004 सालची गोष्ट आहे. तर आमची स्नेहल म्हणून एक कार्यकर्ती, तिने मला असं सांगितलं की सेंटर 1 जवळ एक वस्ती आहे कचरा वेचकांची. सेंटर 1 मॉल आहे मोठं, पण आम्ही त्याला सेंटर 1 ची वस्ती असंच म्हणतो. अच्छा. तिथे हाय टेन्शन खाली 70 झोपड्या आणि त्या सगळ्या कचरा वेचकांच्या आहेत. बर. मग स्नेहलनं जाऊन त्या ठिकाणी सर्वे केला त्या सगळ्यांचा. सर्वे केल्यानंतर मग आम्ही एकदा जाऊन मीटिंग घेतली. बरं. आणि मीटिंग घेतल्यानंतर असं लक्षात आलं की हे 70 झोपड्या ज्या आहेत सगळ्या कचरा वेचकांच्या, ही खूप बरीच लहान लहान मुलं आहेत, सगळी कचऱ्यावर जातात, कोणी शाळेला जात नाही. आणि मग लगेच आम्ही तिथे बालवाडी चालू केली. आणि या टप्प्यावर असं हळूहळू लक्षात यायला लागलं की विमल अक्का त्या तिथं छान नेतृत्व करतात असं लक्षात आलं. हे सगळे गुण हेरले आणि मग हळूहळू त्याचा उपयोग करायला लागलो. अच्छा. विमल अक्का या वस्ती आणि स्त्री मुक्ती संघटना या दोन्ही मधला एक दुवा झाला. बर. पण हळूहळू आम्ही त्यांचं विमलकांचा इतके नेतृत्व गुणांचा उपयोग करून घ्यायला लागलो की काही गोष्टी असतात स्वतंत्रपणे त्यांना पाठवायचं. अच्छा. स्थानिक नगरसेवकाला भेटा, पाण्याचा प्रश्न आहे तिथे, पाणी अजिबात मिळत नाही. बरोबर. आणि त्या खरोखर जातात. पण आपण जर पाहिलं तर एक गोष्ट आणि एक दुवा कॉमन दिसतोय सगळ्या ह्या बायकांमध्ये, ते म्हणजे तर खूप कमी वयात लग्न, निरक्षर अशिक्षित असणं, मग दारू पिऊन नवऱ्यानी मारहाण केलेली दिसून येते, संशय घेतात. ह्या सगळ्या ज्या कॉमन पॅटर्न, मला वाटतं इकडे पण काही बायका आलेत, कचरा वेचक बायका. तुम्ही सांगू शकाल का की तुमचे अनुभव तसेच किंवा काही वेगळे असले तर तुम्हाला व्यक्त करायचे? माझा नवरा दारू पिते, दारू पिऊन काल गटातले पैसे काढले तर 2000 रुपये गंजिप्यावर घातले, तर काय करायचं? तुमच्या बचत गटाच्या अरुणा मोहिते आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशीही बोलूया. म्हणजे विमल अक्का ह्या खूप कॉपरेटिव्ह आहेत आणि त्यांच्यामध्ये एक गुण असा आहे की तो वाखणण्याजोगा आहे, ते म्हणजे नेतृत्व गुण. हे कधीही आम्हाला काही वाटलं वस्तीमध्ये तर आम्ही लगेच त्यांना सांगतो. आणि ज्या ज्या काही योजना सरकारच्या येतील त्या आम्ही त्यांना पटकन सांगतो. त्यावेळेला लगेच त्या येतात आणि सांगतात की मला आधी पूर्णपणे माहिती सांगा, म्हणजे मी वस्तीमध्ये पूर्ण सांगते सगळ्यांना. आणि त्यामुळे ते सगळे जाणून घेतात. आणि आम्ही जसं त्यांना सांगतो की नाही ही गोष्ट अशी केली पाहिजे, तर त्या लगेच वस्तीमध्ये जाऊन तसं सांगतात आणि त्या पद्धतीने ते स्वतः करतात. म्हणजे आम्हाला तिथे जाण्याची सुद्धा काही गरज वाटत नाही. फक्त आम्ही फोनवरती सुद्धा त्यांना सूचना केल्या की नाही हे काम अशा पद्धतीने करायला पाहिजे, म्हणजे तुमचं संपूर्ण होऊन जाईल, तर त्या पद्धतीने ते काम करतात. अजून कोणाला काही अनुभव व्यक्त करायचे? मला मुलगा आहे 16 वर्षाचा. बरं. मुलगी आहे 13 वर्षाची. बरं. माझ्या मिस्टर नाहीयेत, 7 वर्ष झालं. बरं. तुम्ही एकट्याच मग वाढवताय मुलांना? मी कचरा असते आणि मुलांचा सांभाळ करते, शिक्षण करते, सगळं काही. बरं. तर दोन्ही मुलं शिकतात चांगल्या पद्धतीने? मुलगा 9वीला आहे आणि मुलगी 7वीला आहे. बर. ते हॉस्टेलला असतात.
उत्तम. आणि तुम्हाला वाटतं की हे सगळं म्हणजे जे गट निर्माण झाले त्याच्यामुळे तुम्हाला खूप त्याचा फायदा झालेला आहे, आधार मिळतो? भरपूर आधार मिळतो आम्हाला. कधी पण काय नड लागले ना तर लगेच मॅडम येऊन आमच्या पाठीशी उभा असतात. पण विमला का तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही जेव्हा सर्वप्रथम मुंबईत कचरा वेचणाऱ्याचं काम करायला लागलात तेव्हा जर असा गट असता, असा आधार असता तर तुमचं आयुष्य खूप सुसह्य झालं असतं? चांगलं झालं असतं. तुम्ही त्या कदाचित टायमात आता ह्या टायमात 3 रुपये किलो या 4-5 रुपये किलो लोक पुष्टा जाते. त्या टायमात मी 10 पैसे किलो विकला. विशेष म्हणजे काटेवाल्याचा व्यवसाय हा, हा. फक्त पुरुष वर्गांची मक्तेदारी आहे. ओ, हे ती मला त्यांनी माहितीच मोडून नव्हतं. काढलेली आहे. अरे वा. आणि आता त्या स्वतः कचरा पहाटे वेचतात आणि दिवसभर काट्यावर कचराही घेतात. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप आमच्यातर्फे शुभेच्छा. तुम्ही सगळेच या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल अनेक धन्यवाद. आणि तुमच्याही भविष्यासाठी आमच्या कडून प्रार्थना आहे की खूप सुसह्य चांगली अशी आयुष्य तुमची जावं, हीच प्रार्थना. खूप खूप धन्यवाद. अशाच विलक्षण गोष्टी घेऊन आम्ही तुमच्या समोर येत राहू. पाहत रहा विवेल सोप्स प्रस्तुत याला जीवन ऐसे नाव. Din ta na 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 no, ma ga ma. Din ta na 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 na, re ga re ni sa.